नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या 5वी स्कॉलरशिप मधील मराठी आणि गणित या दोन विषयाची उत्तरपत्रिका या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। चला तर मग या ठिकाणी बघू आपण। या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन विभाग असतात, त्यापैकी पहिल्या विभागामध्ये 1 ते 25 प्रश्न हे मराठीचे असतात आणि 26 ते 75 प्रश्न हे गणिताचे असतात। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला प्रथम आपण काय करू, मराठीच्या प्रश्नांची उत्तरे बघूयात। या ठिकाणी बघा, विभाग 1 प्रश्न पहिला आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला। या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला। त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। या ठिकाणी विचारलेला आहे, अब्जावधी फुलामध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते। या ठिकाणी या अब्ज या शब्दाचा अर्थ आहे कमळ। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बघूया तिसरा प्रश्न, खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता। या ठिकाणी बघा, कसर, कासरा, काळजी आणि कृत्रिम पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता। पर्याय बघा, एक दानधर्म जोड शब्द आहे, त्यानंतर फौजफाटा जोड शब्द आहे, धनधान्य हा सुद्धा जोड शब्द आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हेळसांड हा जोड शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा। आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले। मग ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे, ज्या ठिकाणी रेष वरलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला शब्द निवडायचा आहे। लहानसे सुंदर व शोभिवंत याच्यासाठी टुमदार हा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3। चला मित्रांनो, या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न उतार्यावर आधारित आहे। या ठिकाणी विचारलेला आहे, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6 किल्ल्यांना भेटी दिल्या। त्यानंतर बघा, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण आहेत। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे नामवंत उद्योगपती आहेत। किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी। या ठिकाणी या 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे शनिवारी झालेली असावी। यानंतर बघा 9 नंबरचा प्रश्न आहे, हा प्रश्न एका कवितेवर आधारित आहे। 9 पासून 11 पर्यंत विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही। साधं सोपं आहे, विमानातून प्रवास करत असताना डोंगर पण दिसतो आपल्याला, त्यानंतर समुद्राच्या लाटा पण दिसतात, या ठिकाणी वरून दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी बघा 10 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही। तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3, विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहरते, हा 3 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे। पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे। तर या ठिकाणी बघा अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे। 12 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडासोबत रंगीत कारंजे देखील बसवले होते। तर या वाक्यामध्ये नामांची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे। तर या वरील वाक्यामध्ये नामांची संख्या आहे 7। बागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात आणि कारंजे हे नामांचे प्रकार आहेत। तर यामध्ये किती नाम आहेत, मग 7 आहेत, पर्याय क्रमांक 4। पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। या ठिकाणी अलगद असेल, तीक्ष्ण असेल, नियमित असेल हे शब्द कसे आहेत, एकदम बरोबर आहेत, शुद्ध शब्द आहेत। परंतु याच्यामधला हाहाकार शब्द जो आहे तो चुकीचा आहे। तर हाहाकार शब्द कसा, या ठिकाणी जे 2 टिंब दिलेले आहेत ते टिंब फक्त येत नाहीत, मग अशा प्रकारे लिहितात हाहाकार। या ठिकाणी बघा 14 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायामधून ओळखा। बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले। बघा ताना या शब्दाचा आपल्याला काय करायचं, लिंग ओळखायचं आहे। मग त्याचं लिंग कोणतं आहे, पुल्लिंग आहे। चला मित्रांनो 15 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे। आणि वाक्य दिलेलं आहे बघा आपल्याला, राही पळत जाऊन गाडी पकडेल। या ठिकाणी पकडेल म्हणल्यानंतर कोणता काळ येतो, भविष्य काळ येतो। तर या 4 वाक्यापैकी बघा 4थं वाक्य आहे, सोहम चहा घेणार आहे। सोहम चहा घेणार आहे भविष्य काळात, म्हणून हे 4 नंबरचं वाक्य भविष्य काळाचं आहे। या ठिकाणी 16 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे।
ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. तर या ठिकाणी बघा दीनदुबळ्यांची आई आणि या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा असतो, तर या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्यप्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल. तर या ठिकाणी बघा गावात पोलीस आले ही बातमी गत सगळीकडे पसरली. तर या टिमटिम जागेमध्ये काय झेंडू फुटणे. गावात पोलीस आले की बातमी झेंडू फुटणे गत सगळीकडे पसरली. 18 नंबरचा प्रश्न आहे 18 ते 20 साठी या ठिकाणी बघा खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला विचारलेली आहेत. हा संवाद दिलेला आहे आणि याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा. या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे 7 व्यक्तींनी भाग घेतलेला असावा. त्यानंतर बघा चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे. चित्रांचे प्रदर्शन 15 ऑगस्टला भरणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायामधून निवडायचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 21 नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडायचा आहे. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरविले. हायलाइट्स या शब्दासाठी क्षणचित्रे हा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे खालील अर्थाची म्हण पर्यायामधून निवडायची आहे. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. या म्हणीसाठी खालील कोणती म्हण चांगल्या प्रकारे सूट होती ते आपल्याला विचारलेलं आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतर बघा 23 नंबरचा प्रश्न पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायामधून निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंबू. आंबू म्हणजेच काय पाणी. चला मित्रांनो या ठिकाणी 24 नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर बघा 25 नंबरचा प्रश्न आहे प्राणी आणि त्यांची पिल्ले यांच्या अचूक जोड्या लावलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी चुकून माझ्याकडून 1 नंबरचा राईट झालेला आहे. तर याचं उत्तर बरोबर 2 नंबरचा पर्याय येतो. 2 नंबरचा पर्याय. चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.